7वा कोणता आहे चॅप्टर नंबर 7 ट्राय गो नो मे ट्री असं जर लक्षात ठेवलं तर पटकन लक्षात राहते. कसं राहते पटकन लक्षात, स्पेलिंग चुकायचं काम नाही. ठीक आहे. तर बघा मग ट्रिग्नोमेट्री मध्ये आता काय काय शिकायचं. तर ट्रिग्नोमेट्री म्हटलं तर आपल्याला काय आठवते, एक आठवते साइन. दुःख तर पीडा नाही लागत आहे तुमची, काय लागत आहे साइन. तर साइन. दुसरा कोण आठवते, याला नंतर बघू. दुसरा याचा भाऊ कोण, कॉस. पुन्हा कोण आठवते, टॅन. पुन्हा कोण आठवते, सेक किंवा कोसेक म्हणून, कोसेक. पुन्हा कोण आठवते, सेक. पुन्हा कोण आठवते, कॉट. एवढे जण माहिती तुम्हाला, हो माहित आहे. आता एवढे माहित आहे तर याच्यात ही माहित असेल मग साइनच्या अपोजिट, सॉरी साइन इज इक्वल टू किंवा साइन थिटा इज इक्वल टू काय असते आपल्याकडं, अपोजिट साइड. काय लिहितो आपण, अपोजिट साइड अपॉन काय लिहितो, साइन थिटा म्हणा किंवा साइन आपण काय म्हणतो रेशो म्हटलं ते चालेल. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन काय लिहिते ते, हायपोटेन्यूज. हे माहित आहे. पुन्हा आपल्याला माहित आहे कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस थिटा काय असते, कॉस जवळ ऍडजेसंट साइड अपॉन काय, हायपोटेन्यूज. आणि एक काय तुमचा टॅन थिटा इज इक्वल टू, या दोघांचे कॉम्बिनेशन काय असते, अपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजेसंट साइड. जर तुम्ही आपल्याला बघितलं बघा, हा जो टॅन थिटा असतो हा असतो या दोघा मिळून, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा डिवाइडेड बाय काय असते, कॉस थिटा. म्हणून त्याला काय लिहिते बघा, अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. आता बघा आपण हे तर बडबड केली, पण कशी, कोणती साइड अपोजिट, कोणती ऍडजेसंट साइड, कोणता हायपोटेन्यूज हे आपल्याला बघायचं. तर बघा एखादी जर ट्रायंगल असेल कोणता असो, 30 60 90 असो किंवा 45 45 90 असो. जर समजा हा ट्रायंगल ए बी सी असेल, हा जर अँगल कोणता असेल 90 डिग्री असेल, तर बघा आता 90 डिग्रीच्या अपोजिट हा काय झाला तुमचा हायपोटेन्यूज. हे तर माहिती आपल्याला, हा हायपोटेन्यूज आहे. तर आता बघा साइन थिटा जर आपण इथं ठेवला थिटा अँगल एखादी, आता काय म्हणता बघा, साइन थिटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता अपोजिट साइड कोणत्या या थिटाची अपोजिट साइड, बीसी आहे. बीसी अपॉन हायपोटेन्यूज कोण आहे, हायपोटेन्यूज एसी. मग काय झालं, बीसी अपॉन एसी कॉस थिटा. ऍडजेसंट साइड, आता बघा या थिटाच्या ऍडजेसंट म्हणजे अगदी लगतची, हे वाली आहे लगतची साइड. मग कोण झाली, ए बी अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे कोण आहे याच्या समोर, एसी. त्याच्यानंतर बघा टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. अपोजिट साइड कोणती, थिटाची अपोजिट कोण आहे, बीसी. ऍडजेसंट साइड कोण आहे, ए बी. बीसी अपॉन ए बी. किंवा आपण याच्यावर लिहू शकतो बघा, हे आपल्याला कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. साइन थिटा जर आपण म्हणलं काय होतं आपल्याकडं, बीसी बाय एसी. आणि कॉस थिटा काय होतं, ए बी बाय एसी. जर आपलं कॅल्क्युलेशन चांगलं असेल, एसी सोबत एसी कटलं काय उरलं, बीसी बाय एसी असं, सॉरी बीसी बाय ए बी. अशा प्रकारे सुद्धा आपण काढू शकतो. हे आहे आपलं बेसिक. ठीक आहे. हे काय आपल्याकडं बेसिक आहे, साइन थिटा कॉस थिटा कसं लिहायचं काय. त्याच्यात पुन्हा माहित पाहिजे हे कोणतं कोणाचे अपोजिट आहे. जसं साइनच्या अपोजिट कोण असते, कोसेक. कॉसच्या अपोजिट कोण असते, सेक. आणि टॅनच्या अपोजिट कोण असते, कॉट. हे आपल्याला लक्षात पाहिजे. मग आता बघा एवढं झाल्यानंतर आता हे झालं साइन कॉस टॅन. आता आपल्याला जर साइन कॉस टॅन हे होतं साइड दिले असतात तर हे वाले फॉर्म्युला लावू. जर समजा थिटाची व्हॅल्यू दिली आहे, मग कोणते लावायचे, थिटाची व्हॅल्यू कशी काढायची तेही माहित पाहिजे. आता थिटाची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याकडे बॉक्स आहे, तो बॉक्स कोणता तेही माहित पाहिजे, तो बॉक्सही माहित पाहिजे, पार्ट पाहिजे तो बॉक्स. आता बघा तो बॉक्स तुमची व्हॅल्यू कशी सांगता येते ते काहीच नाही. बॉक्सच्या फक्त वरची एक व्हॅल्यू पाठ करायची, बाकीच्या व्हॅल्यू आपल्याला अशा येते आपोआपच. फक्त काय करायचंय, एक व्हॅल्यू आपल्याला पाठ करायची आहे. आता कोणती व्हॅल्यू पाठ करायची, जसं बघा इकडे ठेवला तुमचा रेशो कोणता पण ठेवू, साइन ठेवू. साइन थिटा ठेवता, साइन ठेवा, साइन ठेवा. इथं कॉस, इथं ठेवा टॅन. तिघाचीच गोष्ट करू सध्या, तुम्हाला तिघाचीच गरज आहे सध्या. बघा आता साइन कॉस आणि टॅन, 1 2 3 4. बघा साइनचा रेशो 0, इकडे तुमचे रेशो, इकडे तुमचे काय असणार अँगल 0 30 अंश
45 अंश, 60 अंश, एक तुमचा 90 अंश, एवढ्यापर्यंत आपण पाहतो. आपले मग 11 12 90च्या वरती जाता येते. मग 180 होते, 170 घेता येते आपल्याला, सॉरी 270 घेता येते, 360 घेता येते. मग समोर तुमचा 720, इकडे तिकडे सर्व जण. आता बघा पहिली व्हॅल्यू साईनची 0, साइन थिटाची जर काय असते, तुमचा थिटा जर 0 असेल तर याचा साईनची व्हॅल्यू काय येते 0. तर साइन 30 ची व्हॅल्यू म्हणलं तर ही येते तुमची 1/2. साइन 45 ची जर म्हणलं तर ही येते तुमची √1/√2. साइन 60 ची व्हॅल्यू जर म्हणलं तर ही येते तुमची √3/2. आणि साइन 90 जर व्हॅल्यू म्हटलं तर हे येते तुमची 1. काय म्हणता बघा, काय काय झालं तुमचं, साइन 0 याची व्हॅल्यू किती 0. साइन 30 डिग्री म्हणजे किती 1/2. साइन 45 डिग्री म्हणजे किती 1/√2. साइन 60 डिग्री म्हणजे किती 1/√3. आणि साइन 90 डिग्री इज इक्वल टू किती 1. आता हे जर तुम्ही पहिली व्हॅल्यू माहित राहील, बाकी आपोआपच लिहिते, काहीच नाही करायचं. हा 1 उचलायचा, इकडे ठेवायचा. cos 0 1. हे √3/2 उचलायचे, इकडे ठेवायचे. काय होणार √3/2. काही पाठ करायची गरज नाही. हे वाल बघा cos 45 जशान तसे 1/√2 जशान तसं. हा 30 उचला, इथं ठेवा 1/2. हा 0 उचलून इथं ठेवा, किती आलं 0. त्यानंतर बघा इकडं आता टॅनचा आहे. टॅनला काय करतो आपण साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस म्हणलं बघा, साइन बाय कॉस. साइन काय 0, 0 डिवाइडेड 1 किती होणार 0. इथं बघा साइन बाय कॉस, याच्यासोबत जर बघा √2 सोबत √2 सोबत 2 कॅन्सल, उरलं काय 1/, आणि इथं काय उरलं √3. इथं बघा √2 सोबत रूट कॅन्सल, तर काय उरलं 1/1 म्हणजे किती 1. इच्छा 2 सोबत इच्छा 2 कॅन्सल, इथं काय उरलं √3. आणि 1 ला जर 0 बघितलं याला सांगता येत नाही, याला काय लिहायचं इन्फिनिटी किंवा नॉट डिफाईन. अशा प्रकारचे आपली व्हॅल्यू करता येते. काय आहे एवढं काहीच नाही, फक्त वरची बॅट करायची 0 1/2 1/√2 √3/2 आणि इथे किती 1. 0 साइन 0 0 काय ते 1/2. बघा 1 2 3 दिसून राहिलं. इथे काय दिसतंय 1/√2. काय करायचं, एक रूट इथं लावून द्यायचा √2. आता काय दिसतंय 1/√2. आता 3 नाही, काय करू याची ह्याची बेरीज √3/, आणि इथं किती 1. अशा प्रकारे करता येते. मग इकडून असं उलटं लिहित न्यायचं, आणि मग काय करायचं तिसऱ्या वेळेस याला डिवाइड करत न्यायचं. ठीक आहे. आता बघा याच्यावर आपले इम्पॉर्टंट काय काय क्वेश्चन बनते ते. एक आपण राहिलं, एक आयडेंटिटी तुम्हाला माहित पाहिजे. कोणती, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे वाली आयडेंटिटी तुम्हाला माहित पाहिजे. हे जर आयडेंटिटी तुम्हाला माहित असेल तर याच्यावर आधारित तुम्हाला एक गणित सोडवत आहे. कोणतं, जर समजा आता तुमची साइनची व्हॅल्यू आहे, साइन थिटा इज इक्वल टू किती दिलं 11/61 दिलंय. किती दिलाय 11/61 दिलाय. तुम्हाला फाइंड करा म्हणलं, फाइंड कॉस थिटा अँड सोबतच काय फाइंड करा म्हणलं टॅन थिटा. काय करायचं कॉस थिटा आणि टॅन थिटा काढा. तर कसं काढता येते बघा, आपल्याला माहित आहे वी नो दॅट, काय माहित आहे आपल्याला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता बघा साइनची व्हॅल्यू आपल्याकडे आहे किती आहे 11/61. जी व्हॅल्यू आपल्याला साइनची दिली आहे ते टाका. काय होणार मग 11/61 चा वर्ग प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता बघा हे जे आहे याला तिकडे ट्रान्सफॉर्म करा, म्हणजे काय होणार कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हा 1, आणि हा तिकडे गेल्यावर मायनसचा 11/61 चा वर्ग. आता बघा हा 1 जशानं तसं 11चा वर्ग किती होते 121. आणि जर आपण 60चा वर्ग पकडला, सॉरी 61चा वर्ग जर पकडला, 7चा वर्ग 36 आहे, किती होते 3721 होणार. आता बघा मग 3721 जर याचा आपण गुन्हा हे तर करतो म्हटलं, याला सॉल्व्ह करतो म्हटलं काय होणार बघा 11चा वर्ग 121, 61चा वर्ग 3721. आता बघा याचा काय होणार, याच्यासोबत क्रॉस मल्टिप्लाय छेद सारखा करायचं तर काय होणार मग 3721 एक 3721. हा मायनस चिन्ह जशान तसं, याच्या खाली काहीच नाही किती 1, याचा गुणाकार याच्यासोबत मायनसचा 121 भागीला 1 गुणला 3721 म्हणजे किती 3721. बघा 3721 मधून 121 गेले, इथे किती होणार 3600 भागीला किती होणार 3721. आता जर आपण याच्याकडे बघितलं कॉस स्क्वेअर थिटा याच्याकडे किती 3600/3721, याचा काय करू स्क्वेअर रूट घेऊ, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, कारण की आपल्याला कॉसची व्हॅल्यू पाहिजे. मग काय ना कॉस थिटा इज इक्वल टू, आता बघा 3600 कितीचा वर्ग आहे 60चा, 3721 कितीचा आहे 61चा, मग किती त्याला 60/61. सोबतच काय करायचं कॉस तर भेटला आपल्याला, टॅन थिटा काढायचा आपल्याला माहित आहे
टॅन थिटा इज इक्वल टू काय असते साइन थिटा बाय कॉस थिटा. आता शिकलो. साइन थिटाची व्हॅल्यू किती दिली होती आपल्याकडं 11/61. 11/61 भागीला कॉस थिटा किती आहे 60/61. आता बघा 61 सोबत 61 तुम्ही काय करू कॅन्सल करू शकता. 61 सोबत 61 कटल्यावर उरले काय 11/60. हे तुमचं काय आहे व्हॅल्यू आहे कशाची या तुमच्या टॅन थिटाची. बघा ते कशा लिहितं. आता आपल्याला माहित आहे असं जर असेल a/b डिवायडेड बाय काय असेल c/d असेल त्याला असं लिहिता येते a/b गुणिला काय लिहिता येणार d/c. म्हणजेच बघा a/b जर किती होतं आपल्याला 11/61 भागीला किती होतं 60 भागीला 61 होतं. याला जर लिहितो म्हणलं 11/61 जशानं तसे गुणिला हे 61 वर्त भागीला हे 60. 61 सोबत 61 कटले किती उरलं 11/60. अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागते सॉल्व्ह करावं लागतं. असं तुम्हाला जर कॉस थिटा किंवा टॅन थिटा देऊन असेल तरी सॉल्व्ह करता येते. आता कॉस थिटा देऊन असेल काय करायचं कॉस थिटाची व्हॅल्यू टाकायची ह्या साईडने सॉल्व्ह होते. जर टॅन थिटा देऊन असेल तर मग थोडंसं काय करावं लागेल तुम्हाला वेगळं जावं लागेल. आता बघा टॅन थिटा देऊन असेल तर काय करायचं मग बघा आता टॅन थिटा इज इक्वल टू किती आपल्याकडं 21/20 फाइंड काय करता येते साइन थिटा आणि एक काय तुमचा कॉस थिटा. आता आपल्याकडे बघा याचं जर असेल याच्यात तुम्ही आयडेंटिटी लावू शकता किंवा तुम्हाला आयडेंटिटी नसेल माहित तर काय करता येईल तुमच्या लेवलला आता म्हणजे 9व्या वर्गाच्या लेवलला तरी आयडेंटिटी नाहीच आहे म्हणजे पहिली वेळी आपल्याकडे आहे त्याच्यानंतरची नाही. बघा मग आता काय करता येतं आपल्याला माहित आहे टॅन किती थिटा. आता जर हा 45 90 असेल समजा इथून घेतला ट्रायंगल ABC हा किती असते 90 अंश. टॅन थिटा म्हणजे काय ऑपोजिट साइड अपॉन ऍडजॉइंट साइड. आता जर हा थिटा होता पकडून घेऊ हा जर ती ऑपोजिट साइड म्हणजे किती झाली 21 ऍडजॉइंट साइड ही किती झाली 20. तुम्हाला काय करा म्हणताय साइन थिटा आणि कॉस थिटा. आता साइन थिटा आणि कॉस थिटा काढण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे हायपोटेन्यूज पाहिजे. आता हायपोटेन्यूज पाहिजे तर हायपोटेन्यूज काढावं लागेल. आता हायपोटेन्यूज काढण्यासाठी काय फॉर्म्युला आपल्याकडे मग बघा हे आणि हे हा जर 90 डिग्री आहे तर काय करता येणार याच्यावर आपण काय लावता येतं पायथागोरस थेरम. मग काय करू देअरफॉर अकॉर्डिंग टू कोणता पायथ्या थेरम या ट्रायंगलवर बघा हा तुमचा राईट अँगल ट्रायंगल समजू कोणता इन ट्रायंगल कोणता आहे ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री म्हणून आपण काय लावलं पायथागोरस थेरम. काय दिसते मग पायथागोरस थेरम लावलं कोणाचा वर्ग या पायथागोरस हायपोटेन्यूजचा वर्ग म्हणजे AC चा वर्ग बरोबर या AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग. आता बघा AC चा वर्ग AB किती आहे 20 अधिक BC किती आहे 21 याचा वर्ग याचा वर्ग 20 चा वर्ग होते किती 400 21 चा वर्ग किती होते 441 दोघा वर्ग किती होते 881. AC चा वर्ग बरोबर 881 जर स्क्वेअर रूट घेतलं काय येणार AC इज इक्वल टू किती 29. मग AC किती आलं तुमच्याकडं 29. मग आता AC जर 29 आला त्याच्यावर आपण काय लिहू शकतो साइन थिटा कॉस थिटा लिहू शकतो. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू काय लिहिता येते अपोजिट साइड अपॉन ऍडजॉइंट साइड. आता बघा या थिटाच्या अपोजिट साइड कोणती आहे BC अपॉन हायपोटेन्यूज काय आहे AC. BC किती होतं तुमच्याकडं 21 AC किती आपल्याकडं 29. मग साइन थिटा किती आलं 21/29 आणि कॉस थिटा काढायचं काय ते ऍडजॉइंट साइड थिटाच्या ऍडजॉइंट साइड कोणती हे वाली AB अपॉन हायपोटेन्यूज कोणती आहे AC. AB होतं आपल्याकडे 20 AC होतं आपल्याकडे 29. अशा प्रकारे आपण काय करू शकतो याच्या व्हॅल्यू काढू शकतो साइन आणि टॅनला असेल तर टॅन देऊन असेल साइन आणि कॉस काढायचं असेल तर. आता बघा जर हेच देऊन असेल तर काय करायचं हेच असं सॉल्व्ह लावायचं पायथागोरस थेरम लावायचं सॉल्व्ह करायचं. काही एकदम नवीन नाही एका थिटा पकडायचं सॉल्व्ह करून घ्यायचं ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर सम. आता जर समजा तुमच्याकडे व्हॅल्यू देऊन असेल म्हणजेच काय आता थिटाची व्हॅल्यू दिली आहे त्याला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर कसं करणार ते. जसं एक एक्झाम्पल तुमच्याकडे आहे बघा आपण जे घेतात ते इम्पॉर्टंट सॉल्व्ह आहे काय मग एक असं 4/5 tan स्क्वेअर 60 डिग्री प्लस 3 साइन स्क्वेअर 60 डिग्री. तर याची जर व्हॅल्यू काढा म्हणलं फाइंड द व्हॅल्यू याला काय करायचं सॉल्व्ह करायचं आहे ऑफ फाइंड द व्हॅल्यू ऑफ कशाची याची. तर याची जर व्हॅल्यू काढायची काय करायचं हे 4/5 ला ठेवा जशानं तसं
टॅन स्क्वेअर. आता बघा टॅन स्क्वेअर 60 डिग्री, मग याचा टॅन 60 किती येते व्हॅल्यू आपल्याकडं. जर टॅन 60 म्हणलं तर बघा आता हा जो स्क्वेअर आहे इथे हे समजायचं असंच नाही की हे असं आहे टॅन 60 आणि याचा स्क्वेअर आहे प्लस हे 3 जशान तिथे साईन दिसत आहे 3 ला ठेवत तसं हा साईन 60 डिग्री हा स्क्वेअर याच्यावर आहे असं राहतेच. ठीक आहे. मग आता बघा हे 4/5 जशानं तसे टॅन 60 ची व्हॅल्यू किती आपल्याकडं √3 चा स्क्वेअर प्लस 3 साइन 60 ची व्हॅल्यू आपण पाहिली होती किती होती √3/2 चा स्क्वेअर. आता बघा मग 4/5 जशानं तसे √3 चा स्क्वेअर, मग स्क्वेअर सोबत स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं किती उरलं 3 प्लस इथं जर ठेवले 3 जशानं तसे √3 चा स्क्वेअर म्हणजे इथे किती 3 आणि 2 चा स्क्वेअर किती 4. आता जर याला सॉल्व्ह करतो काय दिसते बघा 4 तिरी 12 भागीला किती 5 अधिक 3 तिरी 9 भागीला किती 4. छेद सारखा आहे का नाही आहे. मग सारखं करायला काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय याचा गुणाकार सोबत 12 चोक 48 5 9 45 भागीला 4 पंचे 20 आता 48 आणि 45 जर आपण केलं किती होते 93 भागीला 20. अशा प्रकारे याचं काय येणार आन्सर येईल. त्याच्यानंतर बघा समोरचं त्यानंतर जर आपण बघितलं एक आहे आपल्याला कोणतं cos 60 अंश इंटू cos 30 प्लस sin 60 इंटू sin 30. कोणता आहे cos 60 अंश इंटू cos 30 अंश अधिक काय दिसत आहे sin 60 अंश अधिक सॉरी इंटू sin 30 अंश. आता बघा आपल्याला माहित आहे cos 60 ची व्हॅल्यू किती असते. cos 60 ची व्हॅल्यू किती होती cos 60 ची व्हॅल्यू किती आहे सांगा लवकर 1/2 इंटू cos 30 ची व्हॅल्यू √3/2 प्लस sin 60 ची व्हॅल्यू √3/2 इंटू sin 30 ची व्हॅल्यू किती आहे 1/2. आता बघा 1/2 1/2 2 रूट याचा जर बघितलं गुणाकार आहे 1 इंटू √3 म्हणजे किती आहे √3 डिवाइड बाय 2 इंटू 2 किती 4 प्लस इथे बघा √3 इंटू 1 किती √3 2 इंटू 2 म्हणजे किती झालं 4. आता बघा छेद सारखा आहे काय होणार √3 अधिक √3 छेद सारखा म्हणून छेद लिहायचा एकच वेळा √3 दोन वेळा म्हणून केले ना 2√3 भागीला किती 4 दोनचा भागीला 2 1 2 2 2 4 म्हणजे √3 भागीला 2 हे तुमचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही याला काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. आता बघा त्याच्यानंतर इफ sin θ इज इक्वल टू 4/5 मग याची आपण आयडेंटिटी लावली तर आता साध्या फॉर्म्युला करू 4/5 देन फाइंड cos θ. काय sin θ इक्वल 4/5 देन फाइंड cos θ. आता आपल्याला माहित आहे sin θ इज इक्वल टू काय लिहितो आपण अपोजिट साइड डिवाइडेड बाय काय असते आपल्याकडं हायपोटेन्यूज असं असते. अपोजिट साइड किती झाली आपली 4 हायपोटेन्यूज किती आहे 5 असं असणार. जर आपण जर ट्रायंगल काढतो म्हटलं बघा हे समजण्यासाठी आहे काही एवढंही नाही. बघा आता हा इथं 90 डिग्री असणार याला नाव दिलं ABC नावाचा ट्रायंगल काढला. ठीक आहे. आता थीटा जर इथं पकडतो म्हटलं आपण अपोजिट साइड कोण झाली मग BC झाली. इथं आपण लिहू शकतो अपोजिट साइड कोणती BC. हायपोटेन्यूज कोणता झाला बघा आता असं बोलू इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू किती 90 डिग्री. अँगल B चा 90 डिग्री आहे देअरफॉर काय दिसते थीटा जर आपण A पकडला थीटा इज ऍट अँगल A देअरफॉर अपोजिट साइड कोणती होणार अपोजिट साइड BC इज इक्वल टू किती मग 4 हायपोटेन्यूअस काय तुमच्याकडे हायपोटेन्यूअस कोणता AC इज इक्वल टू किती 5 म्हणजे हे झाली 4 आणि हे झाली 5. तर आपल्याला काय काढायचं आहे cos θ काढायचा. आता cos θ काढण्यासाठी आपल्याला काय ऍडजस्टंट साइड पण हायपोटेन्यूअस ऍडजस्टंट साइड म्हणजे कोणती AB काढायची आहे. मग काय असणार देअरफॉर आता AB काढायची आहे तर बघा जर हा जर 90 डिग्री काय लिहितो अकॉर्डिंग टू कोणता
अकॉर्डिंग टू कोणता होते पायथ्या थेरम. पायथागोरसचा थेरम काय म्हणते AC चा वर्ग इज इक्वल टू AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. मग आता बघा AC चा वर्ग, AC किती होता 5, 5 चा वर्ग इज इक्वल टू AB किती आहे आपल्याला माहित नाही काढायचा आहे, प्लस BC किती आहे 4 आहे, 4 चा वर्ग 5 चा वर्ग होते 25 बरोबर AB चा वर्ग अधिक 4 चा वर्ग किती 16. हा इकडे आणला काय होणार 25, तो प्लसचा होता इकडे मायनसचे 16 इज इक्वल टू AB चा वर्ग. तर देअरफॉर AB चा वर्ग इज इक्वल टू 25 मधून 16 गेले किती राहणार 9. ठीक आहे, आता 25 मधून 16 गेले किती राहिले 9. तर AB इज इक्वल टू किती येणार मग हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घेतल्यावर इथे किती येणार AB इज इक्वल टू 9 स्क्वेअर रूट घेतलं सॉरी स्क्वेअर रूट घेतल्यावर 3 म्हणजे AB किती आला आपल्याकडं 3 आला. आता आपल्याकडे कॉस थिटा काढायचा आहे. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू काय लिहितो आपण अपोजिट साइड सॉरी ऍडजेसंट साइड डिवाइडेड बाय काय असते हायपोटेन्यूज. आता आपण थिटा हा पकडला ऍडजंट साइड हे झाली मग काय AB बाय हायपोटेन्यूज काय AC. AB किती आहे आपल्याकडं बघा 3, AC किती आहे 5. मग कॉस थिटा इज इक्वल टू किती आलं 3/5. जर समजा याच्यातच आपल्याला टॅन थिटा विचारलं तर काय काढलं असतं, जर आपल्याला विचारलं असतं तर टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं मग ऍडजस्ट अपोजिट साइड कोणती आहे तुमची BC अपॉन काय असतं ऍडजस्टंट साइड कोणती आहे तुमच्याकडं AB. 3 म्हणजे टॅन किती असतं 4/3. अशा प्रकारचे होते याच्यातले आपले इम्पॉर्टंट. ठीक आहे, समोरचा चॅप्टर आहे त्याला पाहू आपण नंतरच्याला. अशा प्रकारे हे होते सर्व या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन इमानदारीने बरोबर सॉल्व्ह करा, पूर्णच्या पूर्ण मार्क तुम्हाला भेटतात. फक्त पूर्ण क्वेश्चन बरोबरपणे तुम्ही काय केलं पाहिजे सॉल्व्ह केला पाहिजे. आता